या 8 संघांचा प्रवास आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। दोन फलंदाज मात्र मंद मंद पावलांनी खेळपट्टीच्या दिशेने मार्गस्थ झालेत। एका बाजूला जयनुमान गावठण, दुसऱ्या बाजूला जयदुर्गा रायपाडा या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय। माननीय श्री नारायण दादा लक्ष्मण पाटील साहेबांकडून 1000 रुपयाची देणगी मंडळाला लाभली गेली। त्याचबरोबर माननीय श्री गजानन दादा पाटील यांच्याकडून मात्र आपल्या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी आमच्या मंडळाला लाभली गेली। या देणगीदारांसह जोरदार टाळ्या वाजवून आपण धन्यवाद व्यक्त करतोय। आमच्या आयोजकांच्या माध्यमातून हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद। आदरणीय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। जतीन पाटील आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। ओपनिंग पेअर मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत। 2 षटक पॉवर प्लेचे असतील याची नोंद घ्यायची आहे। 5 षटकांचा सामना आहे। पहिले षटक फेकण्यासाठी सुधीर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्क वरती। दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूला परशुराम पाटील सर आणि दुसऱ्या बाजूला जगदीश भैर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत। पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला मात्र वेळ देताना पाहायला मिळत आहेत। आजच्या दिवसातलं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती सुधीर आपण पाहतोय। तर आजच्या दिवसातल्या पहिल्या चेंडूला मात्र फेज करेल तो म्हणजे अनिकेत म्हात्रे मात्र स्ट्रायकिंगवरती बॅट्समन आपण पाहतोय। तर नॉन स्ट्रायकिंगवरती आपण फलंदाज आपण पाहतोय जतीन। हे दोन फलंदाज ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत। मावळी चषक 2024 आजचा पहिला दिवस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या दिवसामधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या दिवसामध्ये नक्कीच समोरच्या कक्षामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल तो म्हणजेच तुषारजी सोनवणे मात्र आपल्या सोबत मात्र जॉईन झाले। त्याचबरोबर डीबीएन लाईव्हची टीम सुद्धा मात्र जॉईन झाले। यूट्यूबला ही स्पर्धा थेट मात्र प्रक्षेपण करतील। पहिले षटक घेऊन सुधीर गोलंदाजी मार्क वरती। समोर अनिकेत मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूला फेस करेल आजच्या दिवसातला आणि या स्पर्धेचा पहिला चेंडू फेकण्याचा मान मात्र नक्कीच सुधीरला मात्र मिळतोय आणि सुधीर पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय। शतशनाचा जर विचार केला तर मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय डीप मध्ये लॉंग ऑन, त्यानंतर वाईटिश लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय। स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात होत असताना पाहायला मिळते टाळ्यांच्या गजरात मात्र नक्कीच आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत। सुधीर राऊंड द विकेटने पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू नक्कीच लेग कटर पाहायला मिळाला। ऑफसाईडला खेळण्याचा मनसुबा होता परंतु तो मनसुबा मात्र जर पाहिला तर असफल ठरताना पाहायला मिळाला। पहिला चेंडू नेताच्या रूपामध्ये फेकला गेला आजच्या दिवसामधील आणि त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेमधील पहिला चेंडू मात्र नक्कीच सुधीरच्या नावावरती पाहायला मिळाला। स्ट्राईकवरती अनिकेत आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला फलंदाज जतीन ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। तर पहिले षटक घेऊन नवीन चेंडूने मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय सुधीर। राऊंड द विकेटने ऑन द ट्रॅक सज्ज झालाय। बॅकफुटला जाऊन मात्र ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता। स्क्रॉप द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता। चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये। डॉट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय। सलग 2 चेंडू मात्र नक्कीच निर्धावाच्या रूपामध्ये फेकले जात आहेत। चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूंमध्ये पाहायला मिळते। बरं 2 चेंडूंचा जर विचार केला तर अनिकेत मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु ते प्रयत्न कुठेतरी अयशस्वी आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत। पुन्हा एकदा सुधीर गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेटने दाखल होताना पाहायला मिळतोय। पहिल्या 2 चेंडूंमध्ये त्याचा बोलबाला राहिलाय। तिसऱ्या चेंडूवरती जर पाहिला तर शॉर्ट मिड विकेट वरती सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बॅक टू द डगआउट। पहिला धक्का मात्र या ठिकाणी नक्कीच लागतोय रायपाड संघाला। गॉन नाव
डायनकिडीज आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये मात्र नक्कीच डॉमिनेटिंग परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय सुधीरचा. पहिले 2 चेंडू जर पाहिले तर नक्कीच गुडलेन स्पॉटवरती पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरा चेंडू जर पाहिला तर नक्कीच थोडासा मात्र नक्कीच स्कोरवर टप्प्याचा दिला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, तो प्रयत्न अयशस्वी ठरला आणि शॉट मिडविकेटला जो शतक होता एक अप्रतिम झेल मात्र त्याने टिपला आणि पहिला धक्का मात्र नक्कीच लागताना पाहायला मिळाला. आणि की रूपामध्ये एक मोठी विकेट मात्र प्राप्त झाली. सुधीरच्या अकाउंटमध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय. राऊंड द विकेट न्यू बॅटर अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाचा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील नक्कीच केली होती, परंतु त्या अपीलमध्ये तितकासा आत्मविश्वास नव्हता. कारण नक्कीच कुठल्या स्पॉटवरून चेंडू पिच झाल्यानंतर जो बाउन्स मात्र प्राप्त झाला होता. 4 चेंडूंचा खेळ जर आहे. पहिले 4 चेंडू जर पाहिले तर नक्कीच फलंदाजाला त्रस्त करणारे पाहायला मिळत आहेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. बॉलिंग डिपार्टमेंट जर पाहिलं तर सुधीर पहिल्या षटकात चालताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकामध्ये जी जबाबदारी त्याच्यावरती टाकले त्याच्यावरती चर्चा आपण नक्कीच करणार आहोत. या सुद्धा चेंडूवरती नक्कीच बीट केलंय. सलग 5 चेंडू मात्र निर्धारित रूपामध्ये पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त मात्र सुरुवात पाहायला मिळते. या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर मात्र सध्या होईल का, एक नवा विक्रम सुद्धा मात्र होऊ शकतो कदाचित जरा, कारण पहिलं षटक आहे या स्पर्धेचं, पहिलं षटक या दिवसाचं आणि पहिलं षटक जर मेडन झाली तर गोलंदाजांना मात्र नक्कीच एक सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. सुधीरची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली आर्म ॲक्शन हयामने मात्र गोलंदाजी करतो. राऊंड द विकेटने मात्र गोलंदाजी करताना चांगला अँगल मात्र क्रिएट होताना पाहायला मिळतो. ऑफ साईडला फटका चांगला आहे, सरळ चेंडू मात्र निघून जातोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. 4 धावांकरिता चांगला फिनिश मात्र शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला, चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. 5 चेंडूवरती बोलबाला दाखवला होता तो म्हणजे सुधीरने, परंतु शेवटच्या चेंडूवरती ऑफस्टंपच्या बाहेर मात्र टप्पा मिळाला. इनफिल्ड मात्र क्लिअर करण्यामध्ये यशस्वी राहिला फलंदाज अक्षय आणि चौकार मात्र पाहायला मिळाला. हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा मात्र पाहायला मिळतात. फलकावरती टीमची टोटल 4 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय आफ्टर 1 ओव्हर. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी गोलंदाजी आपण पाहतोय. या सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती इन्व्हाइट केले गेले. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर नक्कीच अप्रतिमरित्या मात्र सुधीरने गोलंदाजी केली. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला नो डाऊट, परंतु आधीचे 5 चेंडू जे मात्र अप्रतिम पाहायला मिळाले. फलंदाजांना पूर्णपणे बीट केलं. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला नक्कीच, परंतु 5 चेंडूंमध्ये ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली होती अप्रतिम, आणि ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी राहिले त्याच प्रकारे या सेकंड ओव्हरमध्ये अभय गोलंदाजी करेल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये चांगली स्टार्ट मात्र जी स्टार्ट अपेक्षित असते ती स्टार्ट मात्र मिळवून दिली. ती म्हणजे त्या ठिकाणी सुधीरने चांगला अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा मात्र सुधीरने घेतलाय. या दुसऱ्या षटकामध्ये अभयला बॉलिंग ट्रॅक वरती तो ऑन द ट्रॅक या सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना दिसेल. समोर जर जतीन आणि अक्षय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आज नक्कीच निकित स्विच हिटचा फटका, ग्रेट शॉट ऑफ द डे, सरळ चेंडूला मात्र पाठवलाय. 6 धावांकरिता षटकार, वॉड शॉट. पाहायला मिळाला. ज्या रेंजमध्ये बॉल होता त्या रेंजमध्ये मात्र बॅटला आणला आणि त्यानंतर स्विचचा फटका, अप्रतिम फटका मात्र पाहायला मिळाला. बॉडीला स्विच केलं, त्यानंतर ग्रीप चेंज केली आणि नक्कीच मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला. धावसंख्या जाऊन पोहोचलाय फलकावरती 10 या आकड्यावरती
अभयवरती मात्र चढवला गेलेला हा आक्रमण मात्र अप्रतिम पाहायला मिळाला. जतीनच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळाला, कारण मागच्या षटकामध्ये तो नॉन स्ट्राईकवरती राहून सर्व काही पाहत होता. कारण मागच्या षटकामध्ये जर पाहिलं तर स्ट्रगल करताना पाहायला मिळाला होता, परंतु या चेंडूवरती अप्रतिम फटका मात्र पाहायला मिळाला. ऑफसाईडला सेन्सिबल क्रिकेट मात्र या ठिकाणी खेळलं जातं. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र ट्रॅव्हल करतो, चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी एक धाव मात्र या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केले गेले. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती षटकाने स्वागत केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल प्राप्त करताना पाहायला मिळाले. सेकंड ओव्हरमध्ये अभय आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला जतीन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेगमध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. एक धाव येताना पाहायला मिळते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 12 या आकड्यावरती. 3 चेंडूंचे खेळ जरा षटकारानंतर चांगले इम्प्रोव्हायझेशन मात्र नक्कीच केले गेले अभयच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावरती मात्र गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे एक फायटिंग टोटल तुम्हाला नक्कीच स्कोर कार्डवरती उभी करावी लागणार आहे. त्यामुळे इथून जर पाहिलं तर नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आणि दोन्ही फलंदाजांमध्ये जर पाहिलं तर एक चांगलं बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्या प्रकारे बॅटिंग आतापर्यंत केलंय विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा स्विचचा फटका सरळ चेंडूला पाठवलाय, स्टँड मध्ये डिपॉझिट केलाय. षटकार 6 धावा. गुड शॉट. याआधी सुद्धा मात्र नक्कीच कार्बन कॉपी मात्र पाहायला मिळाली होती. धावसंख्या जाऊन पोचल्या फलकावरती 18 या आकड्यावरती, क्षमासवी 17 या आकड्यावरती. 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. आणि पॅटर्न स्ट्रोक मात्र नक्कीच पाहायला मिळतो जतीनचा, कारण याआधी सुद्धा मात्र त्याने स्विचेटचा फटका खेळला होता आणि स्विचेट खेळण्यामध्ये यशस्वी आतापर्यंत पाहायला मिळालाय. ऑफसाईडला बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय गली रिझनमध्ये. एकदम मात्र घेण्यामध्ये यशस्वी मात्र दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये नक्कीच जो दबाव होता तो दबाव मात्र या षटकामध्ये कमी झाला आहे, कारण ज्या प्रकारे मात्र बॅटिंग केलंय दोन्ही फलंदाजांनी. दुसऱ्या बाजूला अक्षयचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे, कारण सगळी साथ त्याने मात्र आतापर्यंत या षटकामध्ये जतीनला दिलंय. कारण ज्या पार्टनरशिपची नितांत गरज आहे ती पार्टनरशिप इथून बिल्ड करावी लागणार आहे. कारण ज्या प्रकारे जर पाहिलं तर नक्कीच जयनमान गावठण संघाने मात्र टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये सुद्धा अनेक कारणं असू शकतात. खेळण्याचा प्रयत्न केला होता, अप्रतिम राईज अँड सरप्राईज इतका चांगला वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 19 आकड्यावरती. 19 रन स्कोर करती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये जर पाहिलं तर 15 धावा येताना पाहायला मिळाल्या. 2 षटकार आले, त्यानंतर 3 सिंगल मात्र येताना पाहायला मिळाल्या. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळाला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला आई ग्रुप परेडपाडा या 2 संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्ले मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. खास त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास, अध्यक्ष नरेश पाटील लई झकास. चला घाई करायची आहे, कारण आजच्या दिवसामधून आपलं शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यामुळे मी विनंती करतोय आपण स्पीडअप करा. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटे दिली गेली. त्या 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं फेकून झाली पाहिजे. डिबिन लाईव्हची टीम मात्र नक्कीच आपल्यासोबत जॉईन झाले. हर्षल पाटील आपल्याला हर्षल मागेल आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर प्रवीण पाटील, त्यानंतर रोहित चौधरी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 19. पुढचा सामना शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला आई ग्रुप परेडपाडा. रिसेंटली मात्र नक्कीच शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव ट्रॉफी मात्र नक्कीच पार पडली गेली. एक अप्रतिम स्पर्धा मात्र पाहायला मिळाली शिरगावच्या मैदानावरती. नक्कीच आणि आयोजकांचं सुद्धा कौतुक करेन, ज्या प्रकारे आयोजन नियोजन मात्र पाहायला मिळालं. जवळ मॅचच्या दिशेने स्पिनला मात्र या 3rd ओव्हरमध्ये अटॅकमध्ये आणले. पहिला चेंडू मात्र खूपच खराबरित्या हाताळले.
लॉंग स्टॉप रिझनला मात्र नक्कीच चेंडू ट्रॅव्हल करतोय. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केले गेले. वाईट +1 एकूण 2 धावा मात्र इथून पाहायला मिळत आहेत. या 2 धावा इन्व्हॉल्व केल्या जातील स्कोर कार्डवरती. धावसंख्या फलकावरती 21 रन स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. तिसऱ्या षटकामध्ये मात्र स्पिनला अटॅकमध्ये आणलंय. पहिली 2 षटकं जर पाहिली तर पेसर्सचा मात्र उपयोग केला होता. तिसऱ्या षटकाला मात्र प्रारंभ झालाय. पहिलाच चेंडू जर पाहिला तर वाईटच्या रूपामध्ये हाताळला गेला. पुन्हा एकदा तुषार ओव्हर द विकेटने फुल टॉस चेंडू मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. लॉंग लेगमध्ये शतशक नाही आहे. लॉंग चेस इथून करावी लागणार आहे. चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा रोखू शकत नाही आहेत. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. कुठेतरी फुल टॉस चेंडू होता. कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु प्रॉपरली स्ट्रोक मात्र कन्वर्ट झाला नव्हता. कारण जे टायमिंग मात्र हवं होतं, जे टायमिंग अपेक्षित होतं ते टायमिंग मात्र कुठेतरी साधलं गेलं नव्हतं. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा तुषार ओव्हर द विकेटने ऑन साईडला शॉर्ट पुलचा फटका. शतशक तिथपर्यंत पोहोचणार नाहीये. 1 बाउन्सने 2 बाउन्सने चेंडू मात्र क्लिअर करेल. वाईटेश लॉंगनला आलाय चौकार. ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल चेस केला. अप्रतिम मात्र टायमिंग पाहायला मला शॉर्ट पूलचा फटका. धावसंख्या फलकावरती 27. पुन्हा एकदा पूलचा फटका समोर लॉफ्ट केला. शतशक नाहीये. सरळ चेंडू मात्र निघून जाईल. व्ही फॅक्टर मध्ये आलाय षटकार. काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. सध्या दोन्ही फलंदाज मात्र विकेटवरती एन्जॉय करतात. ज्या प्रकारे मात्र बॅटिंग केलंय सिमेंटची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. तुषार ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्क वरती येईल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पॉवर हिटिंगचा मात्र इथे नक्कीच खेळ संपलाय. मिड विकेट मध्ये एक चांगला झेल मात्र टिपला गेलाय आणि एक अक्षयची सुरेख खेळी मात्र नक्कीच या ठिकाणी संपन्न झाले. विकेट जातोय. धक्का क्रमांक 2. अक्षयची एक नक्कीच चांगली इनिंग मात्र नक्कीच पार पडली गेली. 9 चेंडूंमध्ये 17 धावा मात्र पार पडल्या गेल्या. त्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार मात्र पाहायला मिळाले. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 33. आतापर्यंत 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. या षटकाचा जर विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. कुठेतरी मागची 2 षटकं जर पाहिली तर थोडीशी मात्र नक्कीच महागडी सिद्ध होताना पाहायला मिळत आहेत. कारण ज्या प्रकारे अक्षय आणि जतीनने बॅटिंग केली होती मागच्या षटकामध्ये 2 षटकार आले होते. या षटकामध्ये जर पाहिलं तर 1 चौकार आणि 1 षटकार मात्र येताना पाहायला मिळाला. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निशांत भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ॲट नंबर 4 वरती. एका बाजूला जतीन अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत. टॉप ऑर्डर मात्र डिसमिस झाल्यानंतर आता सर्वस्व जबाबदारी असणार आहे मिडल ऑर्डरवरती. इथून चांगली मात्र नक्कीच बॅटिंग करतायत. एका बाजूला जतीन नॉन स्ट्राईकवरती आहेत. त्यांना जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे कारण 2 षटकार मात्र नक्कीच त्यांच्या बॅटमन आल्यात. खेळण्याचा प्रयत्न केला होता. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु तो प्रयत्न असफल ठरताना पाहायला मला. एक धाव मात्र नक्कीच येताना पाहायला मिळते 22च्या रूपाने. चांगलं कमबॅक मात्र तुषारचा आपल्याला पाहायला मिळते. 2 मोठे फटके आले नो डाऊट परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती त्याने केलेला कमबॅक मात्र उल्लेखनीय आहे कारण विकेट सुद्धा प्राप्त केला. आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल 3ऱ्या षटकामधील. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती 34 हर्षल मांगेला मला दर्शवत आहेत डिजिटल स्कोरच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर नरेंद्र पाटील. पुन्हा एकदा स्विचचा फटका.
हॅलो हॅलो 3 षटकांचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघांमध्ये एक बिग फाईट बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातला मात्र दुसरा सामना असेल या दुपारच्या सत्रामधील. एका बाजूला संघ असेल शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला आई ग्रुप परेडपाडा. दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतोय टॉससाठी यायचं आहे. 6-5-2 शिरगाव स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल आई ग्रुप परेडपाडा. ॲक्युरेट आपण नक्कीच या 2 षटकांनंतर टॉस बॉक्समध्ये आपण राहायचं. टॉस आपण त्या ठिकाणी करणार आहोत. षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी राकेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. मागच्या 2 षटकांमध्ये कमबॅक झालाय परंतु विकेट सुद्धा गेलाय. त्यामुळे जर पाहिलं तर विकेट गेल्यानंतर कुठेतरी जी धावांचा ओघ होता तो धावांचा ओघ मात्र कमी होताना पाहायला मिळाला. आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती राकेशला इन्व्हाइट केलंय. उंच सकल बांधायचा हा खेळाडू आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करेल या पुढच्या 6 चेंडूंमध्ये, कारण समोर जतीन आपल्याला पाहायला मिळतोय 2 स्विचिटचे फटके त्याच्या बॅट पण आल्यात आणि ते उल्लेखनीय आहेत. ज्या प्रकारे नक्कीच फटके खेळल्यात आणि येणाऱ्या कालामध्ये सुद्धा मात्र तेच मोठे फटके मात्र अपेक्षित असतील, कारण इथून जर पाहिलं तर चांगली बॅटिंग मात्र करावी लागणार आहे. त्यांची पार्टनरशिप मात्र बिल्ड झाली होती 2 फलंदाजांमध्ये. ती पार्टनरशिप कुठेतरी मात्र तोडली गेली. मागच्या षटकामध्ये तुषारने 2 मोठे फटके आले पण त्याचं उत्तर सुद्धा मात्र त्याने दिलं. राकेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या 4th ओव्हरमध्ये समोर जतीन आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या मदतीने आलाय. धावसंख्येत वार ओढते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 36 रन स्कोरवरती लागले गेलेत. पुणे एकदा गोलंदाज दाखल होईल. गोलंदाजी मार्क होती. राकेश राऊंड द विकेटने मात्र दाखल होतोय. उजव्या हाताने मात्र गोलंदाजी करतोय. त्यामुळे एक चांगला अँगल मात्र क्रिएट होईल यात काही शंका नाहीये. फ्लिकचा फटका सरळ चेंडूला मात्र पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क इन द आर्क. षटकार. पॅडवरती चेंडू होता. फ्लिकचा फटका मात्र पाहायला मिळाला. मनगडचा पुरेपूर फायदा मात्र घेतला होता. धावसंख्या जाऊन पोहोचलाय. हर्षला मला दर्शवत आहेत 42-42 रन स्कोरवरती लागले गेलेत. 2 पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकाराने स्वागत मात्र या ठिकाणी केलं गेलं आणि चांगलं शॉर्ट सिलेक्शन मात्र आपल्याला पाहायला मिळते. जतीनचं ज्या प्रकारे आतापर्यंत त्याने बॅटिंग केलं आणि त्याचा उल्लेख मात्र सातत्याने करावा लागणार आहे, कारण चर्चेत असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला राकेश ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म मात्र आपल्याला पाहायला मिळतोय हा गोलंदाज आणि त्याचं स्वागत पहिल्या चेंडूवरती षटकाराने केलंय. इथे नक्कीच फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल अडकीने पाहायला मिळतोय. त्या षटकाराचं उत्तर मात्र या चेंडूवरती नक्कीच दिले राकेशने, कारण डावखुरात्याचा गोलंदाज आहे आणि नक्कीच या क्रिकेट विश्वामध्ये डावखुरात्याच्या गोलंदाजाला एक बेनिफिट नक्कीच आपण पाहिलंय. 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. 4थं षटक मात्र प्रगती पथावरती पाहायला मिळते. पुढचा सामना पाहायला मिळेल 6-5-2 शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट आई ग्रुप परेडपाडा या 2 संघांमध्ये. चेंडू मात्र लॉंगॉनला निघून जातोय. शतषक पुढे येईल तत्पूर्वी 1 धाव मात्र पूर्ण केली गेले. सिंगलवरतीच मात्र संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचला फलकावरती 43-43 रन स्कोरवरती लागले गेले. 3 चेंडूंचा खेळ झालाय. डीपीएन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते मात्र या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. आपण पाहतायत माऊली चषक 2024 आजचा हा पहिला दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा मात्र आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र पार पडला गेला. फटका चांगला आहे. हुकचा फटका सरळ चेंडूला पाठवलाय ओव्हर द स्क्वेअर लेग. 6 धावा. षटकार.
माऊली चषक संघाचं त्याचबरोबर माऊली संघाचं एक सुंदर सॉन्ग आपल्याला पाहायला मिळते, एक सुंदर गीत आपल्याला पाहायला मिळते, आपल्या श्रवण इंद्रियांपर्यंत ठिकाणी पोहोचते. 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 49. 49 धावा मात्र फलकावरती लागल्या गेल्यात. 49 टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. षटकार मात्र ठिकाणी येताना पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहू शकतायत निशांतच्या बॅटमधनं षटकाराला. या ठिकाणी राकेशच्या विरोधामध्ये हा दुसरा हल्ला मात्र चढवला होता चौथ्या चेंडूवरती. 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. राकेश राऊंड द विकेटने जाण्याचा निर्णय मात्र या चेंडूवरती घेतोय, त्यामुळे नक्कीच वेगळं काही या चेंडूवरती पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू होता. पंचांकडे अपील आणि अपील उचलून धरलाय. इम्पॅक्ट पाहिला स्टंपच्या समोर मात्र ॲक्युरेट पाहिला आणि विकेटचा पतंग लेग बिफोरच्या रूपामध्ये ही विकेट मात्र जाताना पाहायला मिळते. गॉन नाव. विषय आहे चर्चेला ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला. कुणी आम्हाला टक्कर द्या ना. झालो दिवाना अमेरिका लँडिंग ग्रुपचा झालो या दिवाना. झालो दिवाना अमेरिका लँडिंग ग्रुपचा झालो या दिवाना. अमेरिका लँडिंग ग्रुपचा झालो या दिवाना. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 49. 49 वरती तिसरा धक्का मात्र या ठिकाणी लागलाय टीम रायपाडा संघाला. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जयदुर्गा रायपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी गावठण, क्षमस्वी जय हनुमान गावठण. या 2 संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. राकेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल आणि बॅटर मैदानामध्ये हर्षदला आपण पाहतोय खेळपट्टीवरती दाखल झालाय. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. व्हाईट बॉलचा इशारा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. अवंतर चेंडूच्या स्वरूपात चेंडूची संख्या झाली. धावसंख्या फलकावरती 50. अर्धशतक मात्र स्कोर कार्डवरती लागले गेले. पण षटकामध्ये 4 धावानंतर त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये केलेली फलंदाजी जबरदस्त मात्र पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा. त्यानंतर चौथ्या षटकामध्ये टॅली आपण नक्कीच करणार आहोत कारण अजून एक चेंडूचा काही शिल्लक आहे. राऊंड द विकेटने जाईल राकेश. पुन्हा एकदा मात्र आपल्या लाईन आणि लेथला कुठेतरी नक्कीच मिस करतोय राकेश. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 4 अवंतर चेंडू मात्र 3 अवंतर चेंडू मात्र येताना पाहायला मिळालेत. आतापर्यंत 16 धावा मात्र या षटकामध्ये आल्यात. अजून एक चेंडूचा काही शिल्लक आहे. अजून इथून 7 चेंडू येणारे बाकी आहेत. येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल त्यांच्याकडे नक्कीच नजरा लागल्या गेल्यात. राकेश राऊंड द विकेटने बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. शतक मात्र फोडेल, चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी 2 धावा मात्र नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. इन ऑफ द 4th ओव्हर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा मात्र फलकावरती लागल्या जात आहेत. 53 रन्स इंटू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला घाई करायचे जास्त वेळ इथून आपण घ्यायचा नाहीये. षटक क्रमांक 5 फेकण्यासाठी सुधीर आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट ओव्हरमध्ये एक इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून त्याला आपण पाहिलं. चर्चा नक्कीच त्याच्या नावाची सुद्धा झाली कारण ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली होती अप्रतिमरित्या मात्र नक्कीच गोलंदाजी पाहायला मिळाली समोर जतीन. आता मात्र या स्लॉग ओव्हरमध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. डेथ ओव्हर्समध्ये कशा प्रकारे नक्कीच गोलंदाजी असेल सुधीरची आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या षटकामध्ये त्याने नक्कीच फर्स्ट स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास मात्र नक्कीच द्विगुणित असेल. परंतु या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये एक सेट झालेला फलंदाज अर्थातच जतीन चांगले फटके त्याच्या बॅटमन आल्यात. 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतात. वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय तो, म्हणजेच आतापर्यंत त्याने आपल्या संघासाठी 22 धावा मात्र नक्कीच बनवल्यात. त्यामध्ये 3 षटकार मात्र इन्व्हॉल्ड आहेत. आता समोर सुधीर सारखा एक वेगवान गोलंदाज आहे, त्याच्यासमोर कशा प्रकारे बॅटिंग होईल याकडे नक्कीच नजर असणार आहेत.
खेळण्याचा प्रयत्न केला होता. अप्रतिम चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. समोरच्या फलंदाजाचा फुटवर्क मात्र रीड करताना पाहायला मिळते सुधीर, कारण ज्या प्रकारे त्याने मागच्या षटकामध्ये सुद्धा गोलंदाजी केली होती. मागच्या षटकामध्ये पूर्णपणे फलंदाजांना नाचवलं होतं. पहिला चेंडू मात्र नक्कीच निर्धाव रूपामध्ये या ठिकाणी फेकला जातोय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून इथून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल 6-5-2 शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल आई ग्रुप परेड पाडा. या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. त्यासाठी मी दोन्ही कॅप्टनला विनंती करतो, आपण टॉससाठी मात्र या ठिकाणी सज्ज राहायचं आहे, उपस्थित आपण व्हायचं आहे. टॉस मात्र आपण नक्कीच करणार आहोत. करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आलाय. लेग स्टिक मिस करून जाणं हा चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती 54 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला गेलाय. अजूनही 5 चेंडू इथून शिल्लक आहेत. समोर जतीन आपल्याला पाहायला मिळतो. या स्लॉगरमध्ये जतीनच्या मदतीनं नक्कीच स्लॉक हिट मात्र अपेक्षित असणार आहेत, कारण आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 3 षटकार नक्कीच झालेत. स्विचिटचा बेताज बादशाह सध्या मात्र नक्कीच चर्चेत असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुधीर राऊंड द विकेटने बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. जतीनसाठी या षटकातील दुसरा चेंडू घेऊन दाखल झाला. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला मात्र नक्कीच चेंडूला उडवण्याचा प्रयत्न झालाय. शतशक मात्र झेल खाली आणि कुठली चुकी होणार नाहीये. गुड कॅच, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन नाव. जी बॅटल मात्र मैदानामध्ये पाहायला मिळाली होती सुधीर आणि जतीन या दोन फलंदाजांमध्ये, त्यामध्ये सुधीरने ते बॅटल मात्र जिंकलाय, कारण विकेट त्याने प्राप्त केलाय. जतीनचा एक सेट झाला, फलंदाज त्याने बाद केलाय. 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. षटकातील तिसरा चेंडू घेऊन सुधीर दाखल झालाय. तत्पूर्वी नवीन फलंदाजाची चर्चा आपण करतोय. चेतन मैदानामध्ये दाखल झालाय नेट नंबर 6 वरती. 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात, ते म्हणजेच टीम रायपाड संघाने. जर्मन गावठण संघाने टॉचिंग प्रथमतः शतषण करण्याचा निर्णय घेतला. ती 3 षटकं जर सोडली तर सुधीरने ज्या प्रकारे गोलंदाजी केलाय अप्रतिम मात्र पाहायला मिळते. चांगलं एक्झिबिशन नक्कीच दिलंय. ऑफस्टॉपच्या बाहेर टप्पा होता. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय, त्यामुळे पॉपिंग क्रीजमध्ये चांगलं अँगल मात्र क्रिएट करतोय. डॉट बॉलचा इशारा मात्र आलाय. एकदा चेंडू या ठिकाणी फेकला गेला. 3 चेंडूंचा खेळ जरा शेवटचे आणि अंतिम 3 चेंडू आहेत. या 3 चेंडूंचा जर विचार केला तर 1 विकेट, 2 डॉट बॉल आणि 1 वाईट मात्र आतापर्यंत या 3 चेंडूंचा ॲनालिसिस आपल्याला पाहायला मिळतोय. सुधीरचं ची चांगली गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांना पूर्णपणे जखडवून ठेवलंय, थांबवून ठेवलंय. यॉर्क क्लेनचा चेंडू मात्र पाहायला मिळाला. लाऊड अपील मात्र नक्कीच झाले होते, परंतु पंचांनी दर्शवलं जी पिचिंग होती ती आउटसाइड द ऑफ स्टंप मात्र पाहायला मिळाली. लेग बायच्या रूपाने ही 1 धाव मात्र पूर्ण केली गेले. धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती 55 रन स्कोर कडे लागले गेले. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही इथून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुधीर चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. आतापर्यंत कुठल्याही प्रकारची मुंबई फलंदाजांना दिले नाही या मोठे फटके मारण्यासाठी, कारण अचूक टप्प्यावरती गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळालंय. 3 षटकांमध्ये चांगली बॅटिंग झाली, परंतु सुधीरची 2 षटकं मोस्ट इकॉनॉमिकल पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला ऑन दी अप नक्कीच खेळला गेला. लॉंग ऑफला मात्र शतशक आहे, त्याला बीट करून ओव्हर द लॉंग ऑफ चौकार, 4 धावा. गुड शॉट. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑन द राईज मात्र खेळला गेला. बॅटचा फ्लो ओपन केला आणि त्यानंतर पाठवला लॉंग ऑफला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल सुधीर राऊंड द विकेटने. इथे मात्र नक्कीच बॅटचे जॅन टेकन यष्टरक्षक कुठलीही चुकी करत नाही. शेवटच्या चेंडूवरती विकेट आलाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 59. 59 धावा फलकावरती लागल्या गेलेत आणि 60 धावांचा टार्गेट समोर सेट केलं गेलं.
चला 2 मिनिटं थांबवत आहे. माऊली चषक तलावपाडा प्रेमाचा 59 धाव फलकावरती लागले गेले. 60 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले. चला टॉससाठी मात्र आपण यायचं आहे. 6-5-2 शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल. आई ग्रुप परेडपाडा. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण टॉससाठी मात्र या ठिकाणी दाखल व्हायचं. टॉस मात्र आपण या ठिकाणी करणार आहोत आणि चर्चा आपण सुधीरची करणार आहोत. कारण ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली, 2 षटका हाताळली, 9 धावा दिल्या आणि त्याचबरोबर जवळजवळ 3 विकेट त्याने मिळवले. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 60 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले आणि पुढच्या 5 षटकांसाठी मी इन्व्हाइट करतो आमचे जवळीक मित्र तुषारजी सोनोने यांचा गोड आवाज मात्र नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओ टू तुषार, थँक्यू सो मच. येऊन बघा की वैतरणामध्ये माऊली चषक तलावपाडा प्रेमाचा आमचा. येऊन बघा की वैतरणामध्ये माऊली चषक तलावपाडा प्रेमाचा आमचा. येऊन बघा की वैतरणामध्ये सर टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय. 6-5-2 शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल. आई ग्रुप परेडपाडा. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉससाठी या. टॉससाठी पण या ठिकाणी यायचं आहे. हॅलो धन्यवाद. पहिले सत्रात आवाज ऐकला आपण हार्दिकजी केडे यांचा, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आपण पाहतायत वैतरणा विभागामधील सर्वात मानाची अभिमानाची प्रतिष्ठित स्पर्धा माऊली क्रीडा मंडळ वैतरणा तलावपाडा प्रस्तुत माऊली चषक 2024. एक सुंदर अशी स्पर्धा आणि ऑल इज वेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहिले. कौतुक करावं लागेल संपूर्ण माऊली चषकाचे जे प्रणेते आहेत, कारण की त्यांच्याच माध्यमातून भरवण्यात आलेली प्रत्येक प्रेक्षकांना आवडणारी, प्रत्येक प्रेक्षकांना हवी अशी वाटणारी ही स्पर्धा आपण पाहतायत. माऊली चषक 2024. आल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं पुढेच एकदा माऊली चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत. पहिली मॅच आजच्या दिवसातील सुंदररीत्या आपण पाहतोय. DBM लाईव्हची टीम देखील सज्ज झाले आणि निश्चित जर पाहिले तर त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. मोठमोठ्या स्पर्धा DBN लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केले जात आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा. या ठिकाणी जर पाहिले तर 5 षटकामध्ये विजयाकरिता लक्ष 60 धावांचं असेल. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल या ठिकाणी गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आले ते म्हणजे मिस्टर दर्पण. 2 बॅटर आले ते म्हणजेच तुषार आणि सुधीर. पहिला बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला आहे तो म्हणजेच 33 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवला जाईल. पाहता पाहता त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट गेली. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आणि या ठिकाणी जर पाहिलं तर टीमची टोटल 1च्या घरामध्ये. आता मात्र जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच गावदेवी गावठण. हॅलो 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 ऑन साइडला सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवले गेले ते म्हणजेच हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो. तर संघाची धावसंख्या धावफटकावरती 7 झाले. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. धावसंख्या धावफटकावरती झाले ती म्हणजेच 7. चांगली सुरुवात या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केले. पुढे एकदा बोलवतो यार. ओव्हर दी विकेटने वेग बनवत होता सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉटच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत जे षटक क्रमांक पहिल्यामध्ये मिस्टर दर्पण. त्याने आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघावरती दडपण आणण्याचं काम हे मैदानाच्या आतमध्ये केले गेले, कारण की त्यांची गोलंदाजी या मॅच मध्ये भरपूर प्रभावी ठरले. पुढे एकदा गोलंदाज ओव्हर दी विकेटने. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट चिकडा. विकेट डाऊन होईल. फलंदाज बाद. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून सुंदर झेल. फलंदाज बॅक टू दी डगआउट. हॅलो हॅलो. भाऊ घरा सोडता काय ना गो. हॅलो हॅलो. धावसंख्या झाले 7. हो बॅट चिकडा होती. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुकी घडली जाते आणि पाहता पाहता शॉर्ट थोड्या सुंदर क्षेत्ररक्षण. पाहता पाहता जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता कंप्लीट केली जाते. एकंदरीत विचार करायचा गेला तर चांगली गोलंदाजी राहिले षटक क्रमांक पहिल्यामध्ये मिस्टर दर्पण यांची, कारण की मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक म्हणून या षटकाला कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिले जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत, परंतु या षटकामध्ये जर पाहिले तर चांगली गोलंदाजी राहिले. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 7. 2 बॅटर मिस्टर कैलास आणि दुसऱ्या बाजूला तुषार पाहायला मिळत आहेत. सुधीर ज्यांनी एक षटकार मारून ते आउट झालेत. शॉट बॉल होता ऑन साइडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल. आता मात्र दर्पणचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त लाईन अँड लेनच्या सहित पहिल्या षटकाची समाप्तीवर या ठिकाणी जर पाहिलं तर 7 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान गावठण संघाची धावसंख्या धावफटकावरती 2 गडी बाद जाऊन पोहोचले 7 च्या घरामध्ये. ऐकूया डीजेच्या माध्यमातून समुद्र संगीत. येऊया मॅचच्या दिशेने. चला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीम कॅप्टन आलेत का? शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीमचे कॅप्टन आलेत. आणि दुसऱ्या बाजूला आय ग्रुप परेडपाडा टीमचे कॅप्टन जर आलं असाल तर या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. गजाननजी पाटील साहेबांच्या शुभ असे टॉसची प्रक्रिया कंप्लीट केली जाईल. टॉस झालाय आणि त्या ठिकाणी नाणे फेकून जिंकले. त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात टॉस स्पिन केला आहे. या पुढची देखील महत्वाची लढत 2 टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्व काही या स्पर्धेच्या माध्यमातून
हॅलो. या ठिकाणी संघाची धावसंख्या धावफटकावरती षटकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचले 13च्या घरामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला होता. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त 7 होत्या, परंतु षटक क्रमांक दुसरं मिस्टर निशांत याच्या पहिल्या चेंडूवरती हल्लाड मैदानाच्या आतमध्ये चढवला जातोय. सर्वोत्कृष्ट स्पर्धा या वैतरणा परिसरामधील आपण पाहत आहेत. 2 बलाढ्य संघ आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि खरोखरच जर पाहिलं तर भरपूर प्रेक्षक वर्ग या मैदानाकडे वळले गेलेत. पुढे एकदा गोलंदाज ओव्हर दी विकेटने विकेट टाकण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बॉलला वडवले गेले. क्षेत्ररक्षक आले. काऊ कोणाचे पाहता पाहता एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट केली गेली. 5-7 धावा या 5 षटकामध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत आणि या 5 षटकामध्ये 7 धावा या कशा रीतीने बनवतील हे पाहणं महत्त्वाचं असेल. तो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान गावठण संघ. नाणेफेकीचा कॉल तिकडे झालाय. नाणेफेक जिंकली ते म्हणजेच आय ग्रुप परेडपाडा या संघाने आणि प्रथमतःच गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. म्हणजेच काय एकंदरीत जर पाहिले तर आताच क्रिकेट भरपूर मोठ्या प्रमाणावर खेळलं जाते. एक गवेकचा फॉर्मॅट असो किंवा एकंदरीत जर पाहिलं तर खुल्या गटातील सामने आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण चांगली कामगिरी करत असतात. या पुढचा मॅचचा टॉस झाला आणि फेक जिंकलाय तो म्हणजेच संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजेच आय ग्रुप परेडपाडा. प्रथमतः जर पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. ऑन साइडला ऑफस्टिकच्या बाहेर बॉलला शफल केला होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स ओव्हर दी रो. 4 धावांकरिता माऊली चषकातील दमदार चौकार. 4 धावा. मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या झाले धावफटकावरती 19. वैतरणा परिसर म्हटलं तर मोठमोठ्या स्पर्धा या सातत्याने पाहिल्यात. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जे डावखुऱ्या शैलीचे फलंदाज आहेत जबरदस्ती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. विथ द बॅट सुंदर कामगिरी आतापर्यंत राहिली मैदानाच्या आतमध्ये. जे बॅटिंग करत होते आतापर्यंत जर पाहिलं तर कैलास यांना आपण पाहिलं, राकेश यांना पाहिलं, सुंदर कामगिरी केली. परंतु राकेशचं मी कौतुक करेन कारण ज्याने पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकला जरूर आणि त्यानंतरच्या चेंडूवरती एक सिंगल जरूर कंप्लीट केली गेली. त्याला देखील माहित आहे संघ जिंकणं या संपूर्ण स्पर्धेमध्ये किती महत्त्वाचं आहे. आणि खरोखर जर पाहिलं तर या ट्रॉफीज जर पाहिलं तर प्रत्येक संघ या ठिकाणी जर पाहिलं तर मेहनत करताना दिसतोय. फुललेंचा बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील. चेंडू गेलाय सीमारेषे पार. येईल दमदार षटकार. 6 धावा. सकाळ सत्रात जर पाहिलं तर मानकरींचे शुभ असते या संपूर्ण खेळपट्टीचं उद्घाटन झालं. गणरायला प्रथमतः नतमस्तक होऊन तिथून जर पाहिलं तर आमच्या गावाच्या कुलस्वामिनी आई चंडिका चरणी नतमस्तक होऊन आणि त्यानंतर जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा असेल आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर इष्टांचं देखील पूजन सकाळ सत्रामध्ये करण्यात आले. गजेंद्रजी पाटील, नारायणजी पाटील, गोविंदा पाटील, रमेशजी पाटील, भास्करजी पाटील हे सर्व मान्यवरांच्या माध्यमातून खेळपट्टीचं त्याचबरोबर गणरायाचं पूजन केलं गेलं. तिथून ट्रॉफीचं देखील उद्घाटन झालं. फुललेंचा बॉल अपील केली जाते. ऑफस्टिकच्या बाहेर बॉलला पिचिंग केलं होतं. त्याच कारणाचं जर पाहिलं तर पंचांनी या ठिकाणी अपील फेटाळून लावली जाते. पाहता पाहता डॉटबॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यास संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 26च्या घरामध्ये 26 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या. म्हणजे 13च्या सरासरीने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपला संघ पाहायला मिळतोय. अर्थातच जय हनुमान गावठण चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. परंतु पलटवार प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून केला जाईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. येऊया बॅटिंग पॉवर प्लेच्या दिशेने. पोचली आहे ती म्हणजे 26च्या घरामध्ये आमचे
डी-बेन लाईव्ह चे जे स्कोरर आहेत, डिजिटल स्कोरर हर्षजी मांगेला, आणि निश्चित स्वरूपात त्यांचं देखील कौतुक असेल. प्रवीणजी पाटील त्यांना देखील आपण पाहतोय, आणि जे कॅमेरामॅन आहेत ते म्हणजेच रोहितजी चौधरी, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. खरोखरच जर पाहिलं तर कौतुक सर्वप्रथम करावं लागेल ते म्हणजेच अमेरिका लँडिंग ग्रुप यांचं, कारण की त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण 5 दिवसामध्ये जे लाईव्हचा खर्च असेल तो त्यांच्या माध्यमातून उचलण्यात आला आहे. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर सन्माननीय कार्तिकजी पाटील असतील, अश्विन धोंगे साहेब असतील, त्यानंतर प्रतीकजी पाटील, आशिषजी असतील, त्यानंतर मानसजी नाईक असतील, या सर्व 5 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून 5 दिवसांचा लाईव्हचा खर्च उचलण्यात आलाय. त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. 18 चेंडू विजयाकरिता लक्ष इथून देखील पाहायला मिळते, म्हणजे 34 धावांचं 18 मध्ये 34 या मैदानावरती बनू शकतायत. एक सुंदर मैदान आपण पाहतायत, माऊली क्रिकेट मैदान, तलावपाडा वैतरणा पूर्व, एक सुंदर मैदान. बॉल तयार, षटक क्रमांक 3 मध्ये. पहिला बॉल वेग बनत होता, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर, इलेक्ट्रिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले जाते. मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 27. षटक क्रमांक 3 मध्ये मिस्टर जतीनने पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी जतीनच्या माध्यमातून राहिली. स्विच हिटच्या माध्यमातून 2 षटकार जवळपास पाहिले, आणि टोटली त्यांनी 3 षटकार मारले, एक ऑनसाइडला देखील मारला होता, आणि टोटली 32 धावा, एकंदरीत 22 धावा वैयक्तिक त्याने केल्या होत्या. चांगली कामगिरी राहिली होती, म्हणजे या संघाचा एकंदरीत ऑलराऊंडर खेळाडूमधून त्याची निवड सातत्याने पाहिले. फुलेंचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर सुंदर लाईन होती, आणि पाहता पाहता क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला, त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली जाईल, आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 28 धावा या धावफटकावरती. हॅलो तर वेलकम बॅक. थोडंसं या ठिकाणी जर पाहिलं तर तांत्रिक बिघाड असल्या कारणास्तव एकंदरीत जर पाहिलं तर थोडंसं आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोचला जात नाही आहे, परंतु या ठिकाणी संघाची धावसंख्या धावफटकावरती झाली आहे ते म्हणजेच 28. मिस्टर जतीन यांना आपण पाहतोय, ज्याने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, या मालिकेमध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिले. ओव्हर दी विकेटने गोलंदाज जतीन, हो बॅटची कडा, बॉल चालला मागे, क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट थर्डमॅनला, आणि डायरेक्ट हिट जर केलं असतं तर विकेट देखील जाण्याची शक्यता मैदानाच्या आतमध्ये असती. पण त्या ठिकाणी जर पाहिलं तर ऑन दी क्रीज दोन्ही फलंदाज पोचले जात आहेत, आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती 29 झाले. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत मिस्टर जतीन, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर तुषार चांगली कामगिरी आतापर्यंत करतायत. जे डावकुऱ्या शैलीचे फलंदाज जबरदस्त कामगिरी आतापर्यंत करतायत. राकेश देखील आहेत त्याच्या सोबतीनं. बॉल तयार, पुढे एकदा षटकातील पुढचा बॉल. रनअप मध्ये थोडासा बिघाड झाला, थांबवले. 2 पंच हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित स्वरूपात या विभागामध्ये त्यांची नावाची ख्याती, त्यांची नावाची चर्चा ही सातत्यानं आपण पाहतोय. सन्माननीय जगदीशजी भोईर, त्याचबरोबर परशुरामजी पाटील सर, 2 पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील कौतुक. या पहिल्या दिवसामध्ये चांगली पंचांची भूमिका या पहिल्या मॅचमध्ये आपण पाहत आहेत. फुलेंचा बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक असतील. पाहता पाहता एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 30 झाले. या ठिकाणी जर पाहिलं तर 30 धावा या धावफटकावरती लगावल्यात, म्हणजेच इथून देखील जर पाहिलं तर 30 धावांचं लक्ष असेल, परंतु तुमच्याकडे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 14 चेंडू इथून देखील शिल्लक असतील. आतापर्यंत जर पाहिलं तर 16 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. 16 मध्ये 30 बनवल्यात. आता मात्र 14 मध्ये 30 बनवतील की नाही हे पाहणं महत्वाचं असेल. ओव्हर दी विकेट समोरच्या दिशेने खेळलाय, बॉलला थेट पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ दी पार्क, ह्यूज सिक्सर, षटकार, 6 धावा.
पुनरागमन केले. बॅटिंग करत असताना संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जय हनुमान या नावाने हा संघ, बजरंग बलीच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि तशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना दिसते. संघाची धावसंख्या धावफटकावरती 36. स्टेप आउट झाले, ऑन साइडला शॉर्ट बॉलला कन्वर्ट केलंय, थेट पाठवलंय, ते म्हणजेच बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती देखील षटकार ठोकलाय. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या अखेरीस प्रथमतः या ठिकाणी जर पाहिलं तर 60 धावांचा पाठलाग करत असताना धावफटकावरती 42 धावा लगावल्या गेल्या आहेत. जय हनुमान गावठण संघ आता मात्र वर्चस्व गाजवतोय. काय बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मिस्टर तुषार जबरदस्त खेळी. साठ धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतोय जय हनुमान गावठण. आतापर्यंत संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 42च्या घरामध्ये. आता मात्र जर पाहिलं तर 12 चेंडू विजयाकरिता 18 धावेचं लक्ष. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण गोलंदाजी आता मात्र मिस्टर दर्पण. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, कॅच झाली तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. कॅच झाले का मॅच बनवले या ठिकाणी, विकेट गेली आहे फलंदाज बाद. आता मात्र जर पाहिलं तर वर्चस्व राहील जय दुर्गा रायपाडा या संघाचं. काही मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर मिस्टर दर्पण आता मात्र प्रतिस्पर्धी संघांवर दर्पण आणण्याचं काम करतोय. कारण की एकंदरीत जर पाहिलं तर ज्याने पहिले षटक हाताळलं त्यामध्ये फक्त धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या गेल्या. म्हणूनच तर काय पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादा एक्सपिरियन्स गोलंदाज असणं प्रत्येक संघामध्ये गरजेची बाब राहिली. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर जय दुर्गा रायपाडा हा संघ वर्चस्व गाजवतोय. कारण की सर्वात मोठी विकेट मिस्टर तुषार यांची मिळाली. ओहो, यावेळेला प्रॉपर स्विंग झालाय, स्विंग सुंदर पाहायला मिळतोय, जबरदस्त लाईन अँड लेंथ आता मात्र पाहायला मिळते मिस्टर दर्पणच्या माध्यमातून. काय गोलंदाज झाले, राकेश आउट झाले मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं, ज्याने मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं राकेश एकंदरीत आउट झाले. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येतात मिस्टर बाला. काय चांगली बॅटिंग करतील बाला या संघाचे संकटमोचक म्हणून आपण कित्येक स्पर्धेमध्ये त्यांची चांगली खेळी पाहिले. परंतु दर्पणने आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केले गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेटने बालाच्या विरोधात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला बालाने, परंतु आवडला जर पाहिलं तर बॅट्सचं स्विंग हे प्रॉपर्स नव्हतं आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर खेळपट्टीवरही हा चेंडू स्टॉप केला जातो. त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिझनला एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 43च्या घरामध्ये 5-7 धावा 5 षटकामध्ये कशा बनवायच्या आहेत याचं प्रत्युत्तर देत असताना जय हनुमान गावठण या संघाने जर पाहिलं तर चांगली सुरुवात करून दिली, परंतु आता टॉप फिनिश कोण करून देईल हे पाहणं महत्वाचं असेल.
ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केलं गेलं, कारण की लाईन चांगली होती नो डाऊट, परंतु थोडासा बाहेर हा बॉल कट झाला आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर पंचांचा इशारा आला वाईट बॉल. एक सिंगलच्या माध्यमातून धाव ऍड केली जाईल आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 44च्या घरामध्ये. आजच्या दिवसात 8 संघ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतील आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये जे टेनिस बॉलचे ब्रँडेड चेंडू आहेत, जास्तीत जास्त लॉंगेस्ट सिक्सर जात आहेत, ते चेंडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये वापरले जात आहेत. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहतोय. माऊली चषक 2024चा शानदार सोहळा आपल्याला पाहायला पडतोय. वैतरणा विभाग असो किंवा त्यानंतर जर पाहिलं तर यापुढची अनेक गावं असो, त्याच गावामध्ये ज्या ज्या वेळेला स्पर्धा असते निश्चित स्वरूपात समालोचन करण्यासाठी भरपूर एन्जॉयमेंट या संपूर्ण गावागावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल होता ऑन साईडला, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसला, एसटी रक्षक आलेत आणि आवडला जर पाहिले तर आणखीन एक धक्का. टीम जय हनुमान गावठण संघाने दर्पणने आता मात्र कामगिरी दमदार केले. मात्र जर पाहिलं तर मिस्टर आउट झाले, ते म्हणजे मिस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत बाला. सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतायत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर प्रत्येकांचा मान सन्मान करणं या वैतरणा विभागामध्ये कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. VJPL वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मागच्या वर्षात शानदार स्पर्धा पार पडली आणि निश्चित स्वरूपात येत्या हंगामात ती देखील आपण स्पर्धा पाहणार आहोत. दर्पण शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 ऑफस्टिकच्या बाहेर बॉलला पिचिंग केलं होतं, परंतु सुंदर फटका पाहायला मिळतोय डीप कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला. शेवटच्या बॉलवरती चौकार निघून जातोय, येतोय 4 धावांकरिता. गुड शॉट ऑफ क्वालिटी. झालो दिवाना अमेरिका लँडिंग दुसरा झालो या दिवाना. धन्यवाद. विजयाकरिता 6 धावेंचं या ठिकाणी इथून देखील पाहिलं तर 11 धावेंचं लक्ष असेल. येणारे 6 चेंडू तुमच्याकडे शिल्लक असेल. 6 चेंडू आणि 11 धावा. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. सुरळीत कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केले जय हनुमान गावठणे संघाने. पहा ज्याप्रमाणे सुरुवात होणे अपेक्षित होती ती सुरुवात करून दिली, ती म्हणजेच 2 बॅटरने, एका बाजूला सुधीर आणि दुसऱ्या बाजूला तुषार. अजून देखील तुषार मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत, कारण की त्यांना माहीत आहे त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार 4 षटकार येताना दिसलेत. सिंगल डबलच्या सहाय्याने थोडेशा धावा कमी केल्यात, परंतु त्यांची रनिंग बिटवीन द विकेट त्याचबरोबर षटकार चौकार हे सुंदररित्या मारतायत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच त्यांना साथ देत आहेत ते म्हणजेच मिस्टर माद्या, ज्याने 1 चौकार, मिस्टर मध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याने 1 चौकार या ठिकाणी ठोकला गेला. परंतु त्यांची देखील कामगिरी दमदार राहिली, परंतु फक्त पंचांना रिव्ह्यू असेल, लक्षात ठेवा. टीम जय हनुमान गावठण, कारण की पंचांना जर वाटलं तरच पंच या ठिकाणी जर पाहिलं तर रिव्ह्यू घेऊ शकतात, कारण की सिंगल कॅमेरा आहे, थोडंसं अडचण या ठिकाणी निर्माण होते. त्याच कारणाचं जर पाहिलं तर पंचांना जर एखादा निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर डिसिजन त्या ठिकाणी कळालं नाही, त्या ठिकाणी जर पाहिलं तर मग आमचा DVN लाईव्ह निश्चित स्वरूपात रेडी असतील. क्लिअरिटी का बिग बॉस म्हणून त्यांची सातत्यानं ओळख राहिले आणि DBN लाईव्ह चे देखील सांगतात फलंदाज थोडेसे पुढे होते, जी आपली क्रीज आहे क्रीजच्या लाईनचे थोडेसे फलंदाज पुढे होते आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर डेफिनेटली एकंदरीत जर पाहिलं तर कमरेच्या वरती बॉल होता, परंतु जर पाहिलं तर खेळाडू क्रीजच्या थोडेसे बाहेर उभे होते आणि ते पंचानं पाहिलं आणि तिथून जर पाहिलं तर ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फलंदाज बाद झालेत. अशा रीतीने जर पाहिले तर ज्याने मैदानाच्या आतमध्ये जवळपास धावा केल्यात 28,
षटकार मारले 4, चौकार त्याच्या बॅटमधून एकही आला नाही आहेत. परंतु मिस्टर तुषार यांचं मी कौतुक करेल, कारण की संघाला एकंदरीत जर पाहिलं तर गरज होती आणि ती गरज त्याने मैदानाच्या आतमध्ये पुरे केले. आता मात्र विजयाकरिता लक्ष इथून देखील पाहायला मिळेल, ते म्हणजेच आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 5 चेंडू आणि 11 धावा हे मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला टाइमपास करू नका प्लीज, आम्ही विनंती करतोय. आजच्या दिवसात रेग्युलर आपल्याला जर पाहिलं तर 8 टीम्स आहेत. एक टीम प्रत्येक दिवसा बाहेर काढायच्या, म्हणजे 7 मॅचेस आजच्या दिवसात कंप्लीट करायच्या आहेत. प्रत्येक आयोजकांना एक वाटते की 5-5 षटकांचे प्रत्येक मॅचेस होणं गरजेचं असते आणि आता मात्र ते जर पाहिलं तर 5-5 षटकांचे मॅचेस जर कंप्लीट करायचे असतील तर सर्वात मोठा मुद्दा जर पाहिलं तर खेळाडूंची साथ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. 5 चेंडू 11 धावा या मॅचचं समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिले. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार मिस्टर अतुल. ओव्हर दी विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला बॉलला बडवले गेले, एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. मिस्टर अक्षय या संघाचे एक जबरदस्त फलंदाज अक्षय यांना आपण पाहिलं, ज्याने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली आणि आता मात्र तेच होते फिल्डिंग करण्यासाठी. 4 चेंडू 10 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 मध्ये धावा एकंदरीत करायचे आहेत, ते म्हणजे 10. अवघड नाही आहे. क्रिकेट म्हटलं तर प्रत्येक बनवलेला रेकॉर्ड तोडण्यासाठीच ओळखला जातोय. कित्येक रेकॉर्ड्स या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झालेत, कित्येक रेकॉर्ड्स ते तोडले देखील गेलेत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर 7 धावांचा पाठलाग करत असताना या धावा चेस होतील की नाही हे पाहणं महत्वाचं असेल. फुलेलेंचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर बॉलला पिचिंग केले गेले, ऑन साइडला बॉलला वडवले गेले, एक सिंगल प्राप्त केली गेली. दुसरी धाव घेताना फलंदाज त्या ठिकाणी काय घडलं जाईल तर पोहोचले जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. एका बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर अक्षय आणि दुसऱ्या बाजूला एका बाजूला अभय आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर मध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. आता मात्र येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 3 विजयाकरिता 8 धावांचं लक्ष, म्हणजे एक मोठा फटका आला तर इथून मॅचवर पूर्णपूर्ण पकड बनवून देईल, तो म्हणजे जय हनुमान गावठण संघ. एकंदरीत जर पाहिलं तर या विभागात गावठण संघ कित्येक स्पर्धा जिंकल्या आणि सुंदर कामगिरी त्यांच्या माध्यमातून कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिले. फुलटॉस बॉल, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलेत आणि पाहता पाहता डीप विकेटला चेंडूने उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी, फलंदाज बाद होतील. 2 चेंडू विजयाकरिता 8 धावांचं लक्ष, पैसा वसूल मॅच 2 मध्ये 8. डीजे सारा दिवाना अमेरिका लँडिंग ग्रुप आपण पाहतोय त्यांचं एक सुमधुर संगीत. मॅच फसलाय कारण की एकंदरीत जर पाहिलं तर 2 चेंडू आता मात्र 8 धावांचं लक्ष. पहा क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या एक सेफ धावसंख्या एक सेफ टोटल म्हणून आपण म्हणू शकत नाही आहे, कारण की जर पाहिलं तर 6 चेंडू 6 षटकार, 2 चेंडू 2 षटकार, एका चेंडूवरती 1 षटकार देखील मारलाय, परंतु एका चेंडूवरती 1 सिंगल ही सातत्याने कंप्लीट होताना दिसत नाही आहे. विजयाकरिता 2 चेंडू 8 धावांचं लक्ष. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत मिस्टर सूर्याला आता मात्र सूर्यासारखा चमकावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केलं गेलंय, एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 सिंगल आणि 1 सिंगलच्या माध्यमातून पुढे एकदा संघाची धावसंख्या अवंतरच्या माध्यमातून जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 53च्या घरामध्ये. 53 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र जर पाहिलं तर 2 चेंडू 7 धावा. ओव्हर दी विकेटने आवडला जर पाहिलं तर फुलटॉस बॉल, फटका फसला. आवडला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावा.
हॅलो हॅलो. एक बॉल एक अर्थातच माऊली क्रीडा मंडळ वैतरणा तलावपाडा प्रस्तुत माऊली चषक 2024. पहिला दिवस, पहिली मॅच. एका बॉल मध्ये विजयाकरिता लक्ष्य असेल 1 धावांचं. एका बाजूला जय हनुमान गावठण, दुसऱ्या बाजूला जय दुर्गा रायपाडा. कुठला संघ जिंकेल पाहणं महत्व असेल. एका बॉल मध्ये 1 धावांचं लक्ष्य इथून देखील पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला बॉल पाहायला मिळतात मिस्टर अतुल, ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली, परंतु स्ट्राईक एंडला बॅटर आहेत ज्यांनी षटकार ठोकलाय मिस्टर सूर्या म्हणजे दडपण. हे दोन्ही खेळाडूवरती पाहिले. एका चेंडू 6 धावा कित्येक वेळा या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपण पाहतोय. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर सिंगल धाव ही सातत्याने येताना दिसत नाही. बॉल तयार ओव्हरती विकेटने. एक बॉल एक सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि विजयी चौकार पाहायला मिळतोय. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आपल्याला पाहायला मिळाली जय हनुमान गावठण. आमचा ट्रेंडिंगला कुणी आम्हाला टक्कर द्या ना. धन्यवाद 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 डीजे, दिवाना धन्यवाद डीजे. झालो या दिवाना, झालो दिवाना अमेरिका लँडिंग. झालो या दिवाना. धन्यवाद डीजे धन्यवाद. चला दोन्ही संघाला विनंती करतोय जय दुर्गा रायपाडा हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या. जय दुर्गा रायपाडा विनंती करतो आम्ही हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या. जय दुर्गा रायपाडा आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या. थोडेसे एक नाखुश असतील कारण की एवढ्या मोठ्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये, एवढ्या मोठ्या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने एकंदरीत जर पाहिलं तर थोडासा खराब खेळ राहिला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर हा संघ या स्पर्धेतून बाहेर फेकण्यात आलात. आणि मॅन ऑफ द मॅच